सुहास हो काय करतोस आता? हो काळजीत गेलोय हो. ग्रामपंचायतीत नाही ना? काय कशा ॲग्रिस्टॅकचं कॅम्प लावलं ना या. हो एवढ्या उन्हाचे गेलात काय? तर ग्रामपंचायतीतच जातोय. येवा जाऊया जरा गोटभर पाणी बिनी घेऊया आणि जाऊया. काळजीत गेले हो सकाळी असंच ना काळजी. आता थोडे बोलतो कोण आवच्या आधी कोणतरी गेलो ना फिरान. हा 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 गावले ते घेऊन येलो. हा. बाकी काय म्हणतात? बाकी ठीक. ग्रामपंचायतीत जाऊ का फक्त हो आधार कार्डाक 7/12 लिंक करूचो हा. हो ग्रामपंचायत काय फायदो टाइम पण काय आम्ही सकाळी कामाक जातो ते संध्याकाळी येतलो. ग्रामपंचायतीन आधार कार्डला 7/12 लिंक करूचो. हा ते काय आणि काय कागदपत्र लागतात? आमची कागदपत्र काय लागायचे नाही, पण काल तुझ्याकडे कृषी सहाय्यक आणि इल्लेले ना. हो पण आता टाइम नाही हो. मी कामात गेले सकाळी गेले तो संध्याकाळी येईल. पण तो टाइम काढून जाऊ का ग्रामपंचायतीत? काय ग्रामपंचायत काय फायदो आता बघ कृषी सहाय्यक इले त्यांकाच विचार काय ते इले येत आता. हा यो साहेब या. नमस्कार. नमस्कार हो हे साहेब. गावडे साहेब आणि खोत मॅडम हो नमस्कार हो मॅडम. काल तुमच्याकडे येऊन गेली. हो नाही आम्ही नाही होतो घरात हो. काय 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 म्हटलं? काय झाला का? काय पण काय बोललं ते आता हो. ॲग्रिस्टॅक आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपण ॲग्रिस्टॅकचा कॅम्प ठेवलेला आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्याला एक शेतकऱ्याला त्याची ओळख म्हणून युनिक असा नंबर दिला जाणार आहे. आणि त्याचा कॅम्प आपण सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हा ठेवलेला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची सोय होईल. नाही तर तुम्हाला कसं होणार की इथून लांब असं जावं लागणार आहे आणि ते काही शक्य होणार नाही. सगळ्यांचीच एकत्रित सोय म्हणून तो कॅम्प लावलेला आहे. आणि ॲग्रिस्टॅक म्हणजे काय त्याची माहिती मॅडम देत आहेत. नमस्कार. ॲग्रिस्टॅक याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकऱ्यांचा माहितीचा संच, त्यांच्या पिकांच्या हंगामी पिकांचा संच आणि 7/12ची जी माहिती आहे त्याचा संच हा एकत्र करणे म्हणजे ॲग्रिस्टॅक आहे. आणि याचे तुम्हाला फायदे म्हणजे तुम्हाला पीक विमा, त्याच्यानंतर तुमची नुकसान भरपाई, इतर विविध योजना असतील त्यांचं डायरेक्ट जे तुम्हाला पैशांचं हस्तांतरण होतं ते, बाजार हमी भाव असेल, त्याच्यानंतर हवामानाचा अंदाज, यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. बरोबर. चांगली योजना असा पण ह्याच्यासाठी काय कागदपत्र वगैरे लागणार आहेत की काय? हो, याच्यासाठी तुम्हाला तुमचा 7/12, 8 आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला फोन नंबर असणं आवश्यक आहे. आणि आधार कार्डमध्ये आपल्या 7/12मध्ये आमची बाकीच्यांची नावं आहेत ना, त्यांच्यासाठी काय आहे काय त्याच्यामध्ये? त्यांना पण सगळ्यांनाच ॲग्रिस्टॅकमधनं फार्मर आय डी बनवून घेणं कंपल्सरी आहे. त्यामुळे जे बाहेर गावी असतील त्यांना सुद्धा ॲग्रिस्टॅकला नोंदणी करायला सांगा. अच्छा. जाऊया ना ग्रामपंचायतीत. 2,000 रुपये मिळावे PM किसानचे, परत मुख्यमंत्रीचे 2,000 रुपये, ते सगळे पैसे मिळावे ते जाऊ काय आपण नोंदणी करू काही. जाऊन बोल आधी आमचे कोण भागवाले आहेत त्यांना सांगतो त्यांचं 7/12 आणि त्यांना सगळ्यांना जॉईन करून घेऊ आणि चला. तर आता वेळ लावता का म्हणे पिशवी ठेवूया आणि चला चला, जाऊया चला. हाताबरोबर. जाऊया. थांबा.